नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, जसजसं निवडणूक जवळ येऊ लागलेली आहे तसतशी प्रत्येक पक्षाची जी यादी आहे ती समोर यायला लागली आहे. प्रामुख्याने आत्ता आपण पाहतो आहे की महायुतीतले जे तिन्ही पक्ष आहेत त्यांचे काही उमेदवार जे आहेत ते जाहीर झाले आणि ते जाहीर झाल्यानंतर स्वाभाविकच सगळ्यांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे त्या उमेदवारांबद्दल, तिकडच्या लढतींबद्दल. त्यातल्या काही लढती ज्या आहेत त्या लढतींचं एकंदरीत चित्र जे आहे आगामी काळातलं याविषयी लोक आता चर्चा करायला लागलेली आहेत की त्या लढती कशा रंगतदार होतील, चुरशीच्या होतील. त्यातली एक लढत जी आहे ज्याविषयी आता चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे माहीम जो मतदारसंघ आहे, विधानसभा मतदारसंघ, त्या ठिकाणची लढत जी तिरंगी लढत होणार आहे असं म्हटलं जातं आहे. कारण सध्या तरी या ठिकाणी 3 जे प्रमुख उमेदवार जाहीर झालेले आहेत त्याच्यावरनं या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्याच्यामधले एक उमेदवार जे आहेत जे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे. त्यांच्यासमोर असतील ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील शिवसेनेतील सदा सरवणकर, जे ज्येष्ठ नेतेसुद्धा आहेत आणि त्यांनी अनेक वर्ष निवडणुका लढवलेल्या आहेत, जिंकलेल्या आहेत, विद्यमान आमदारसुद्धा आहेत. तर ते तिथे उभे आहेत. त्यासोबत त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत यांना नुकतीच उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे ही तिरंगी लढत आपल्याला पाहायला इथे मिळणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या लढतीकडे आहे, त्याची चर्चा सुरू आहे. वेगवेगळ्या अंगाने या लढतीची चर्चा सुरू आहे. एक तर अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत आणि मुख्य म्हणजे ठाकरे घराण्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जी काही निवडणूक लढवली ती आदित्य ठाकरेंनी वरळीमध्ये आणि त्यानंतर अमित ठाकरे हे दुसरे ठाकरे घराण्यातले असे व्यक्ती आहेत की जे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने त्या निवडणुकीकडे पाहिलं जाते की अमित ठाकरे इथे काय करिश्मा करून दाखवतात. कारण मुळात या मतदारसंघामध्ये यापूर्वी नितीन सरदेसाई जे ते जिंकलेले आहेत पण त्यानंतर ते पराभूत झाले. सदा सरवणकर त्यानंतर आमदार झालेले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ जो आहे तो यावेळेला अमित ठाकरेंच्या पारड्यामध्ये नेमकं काय कशा पद्धतीचं यश टाकतोय किंवा कशा पद्धतीचा निकाल टाकतोय हे आपल्याला पाहायचे. आता याची थोडी पार्श्वभूमी बघायची झाली तर सदा सरवणकर आणि महेश सावंत हे दोघंही या ठिकाणी उभे आहेत. मुळामध्ये हे दोन्ही आता जेव्हा शिवसेनेची विभागणी झाली, विभाजन झालं, त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असे 2 भाग हे पडलेले आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकच महेश सावंत विरुद्ध सदा सरवणकर असा सुद्धा हा संघर्ष इथे पाहायला मिळणार आहे. खरं तर महेश सावंत जे आहेत हे सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक होते एकेकाळी. त्यामुळे जेव्हा सदा सरवणकर 2009मध्ये काँग्रेसमध्ये गेले तेव्हा महेश सावंतसुद्धा त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेलेले आहे. पण पुन्हा जेव्हा सदा सरवणकर शिवसेनेमध्ये आले त्यानंतर महेश सावंतसुद्धा शिवसेनेमध्ये आले. पण त्यावेळेला महेश सावंत यांना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवायची होती, मात्र त्यांना संधी मिळाली नाही. त्यावेळेला सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांना ती संधी दिली गेली, यांना तिकीट मिळालं आणि त्यामुळे महेश सावंत अपक्ष उभे राहिले. अर्थात ते दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा आलेले आहेत त्या निवडणुकीमध्ये. पहिला क्रमांक अर्थात समाधान सरवणकर यांनी मिळवला, ते जिंकले, विजयी झाले. पण दुसरा क्रमांक जो होता हा महेश सावंत यांचा होता आणि तेव्हापासून हा संघर्ष जो आहे हा सुरू झालेला आहे महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्यामधला. पण आत्ता ते थेट सदा सरवणकर यांच्या समोरच उभे राहिलेले आहेत. त्यामुळे त्या अंगाने ही निवडणूक जी आहे ती सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत अशी सुद्धा एक संघर्ष जो आहे तो पाहायला मिळू शकतो आपल्याला. आता या ठिकाणी अमित ठाकरे जे उभे राहिलेले आहेत ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. कोणताही अनुभव यापूर्वी निवडणुकीचा त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे त्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अशा वेळेला लोकांची एक अपेक्षा होती की राज ठाकरेंच्या बाबतीत म्हणजे राज ठाकरेंचा पुत्र म्हणून अमित ठाकरे उभे राहिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने किंवा त्यांच्या शिवसेनेने उमेदवार उभा करता कामा नये, त्याची गरज नव्हती असं लोकांचं म्हणणं आहे. आणि याचं कारण म्हणजे वरळीमध्ये ज्यावेळेला 2019मध्ये आदित्य ठाकरे उभे राहिले त्यावेळेला राज ठाकरेंनी त्या ठिकाणी आपला उमेदवार उभा केला नाही. याचं कारण आपल्या भावाचाच मुलगा आहे, पुतण्या आहे, त्यामुळे त्याच्याविरुद्ध आणि तो पहिल्यांदाच उभा राहतोय यासाठी त्यांनी उमेदवारी देणं नाकारलं होतं आणि कोणालाही उमेदवारी दिली नव्हती. शिवाय आदित्य ठाकरेंचा
त्या ठिकाणचा विजय अगदीच सोपा झाला होता. सुनील शिंदे जे आहेत त्यांनी तिकडे सगळी बांधणी केलेली होती. सचिन अहिर जे आहेत ते सुद्धा शिवसेनेमध्ये आले होते. त्यामुळे आदित्य ठाकरेंचा सगळीकडूनच हा जो मार्ग होता निवडून येण्याचा हा अगदी सोपा बनला होता. पण त्यामुळेच लोकांची अशी अपेक्षा होती की आता अमित ठाकरे उभे राहत आहेत तर त्यांच्या विरुद्ध निदान उद्धव ठाकरेंनी तरी कोणताही उमेदवार देऊ नये, जेणेकरून जी काही त्याची परतफेड करता येईल, ऋणातून उतरा येण्याची जी संधी आहे ती उद्धव ठाकरेंनी साधावी आणि उमेदवार देऊ नये अशी अपेक्षा होती. पण ते काही उद्धव ठाकरेंनी केलेलं नाही. तो दिलदारपणा जो राज ठाकरेंनी दाखवला होता, राज ठाकरेंनाही उमेदवार उभा करता आला असता, आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभा करून एक चुरशीची झुंज जी आहे ती देता आली असती, पण त्यांनी ते टाळलेली आहे. त्यामुळे ती अपेक्षा उद्धव ठाकरेंकडून होती, मात्र ती पूर्ण झालेली नाही. ज्यावेळेला संजय राऊत यांना या संदर्भात विचारलं तेव्हा ते म्हणाले माहीम विधानसभा मतदारसंघ जो आहे हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि इथून आम्ही उमेदवार देणारच. आणि त्या पद्धतीने लगेच महेश सावंत यांनाही उमेदवारी जाहीर झाली. त्यांचा खरा रोग जो आहे महेश सावंत यांचा सदा सरवणकर असू शकतो की त्यांना कुठेतरी एक प्रकारे टक्कर देणं, त्यांच्याशी संघर्ष करणं हा उद्देश असू शकतो. पण तिथे अमित ठाकरेंच्या विरुद्ध उमेदवार दिल्यामुळे एक प्रकारे लोकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे की एकीकडे राज ठाकरेंचा दिलदारपणा जो त्यांनी 2019मध्ये दाखवला आणि उद्धव ठाकरे इथे कशा पद्धतीचं राजकारण करतायत की आपल्या मुलाला ज्या वेळेला उमेदवारी देण्यात आली वरळीची तेव्हा मात्र राज ठाकरेंकडून हे वदवून घेतलं किंवा त्यांच्याकडून हे कबूल करून घेतलं की तुम्ही उमेदवार देणार नाही आणि राज ठाकरेंनी तो दिला नाही. पण तशी मात्र ऋणातून उतराई होण्याची संधी उद्धव ठाकरेंनी साधली नाही आणि याच्यातून या दोघांमधला स्वभाव जो आहे त्याचीसुद्धा चर्चा व्हायला लागलेली. कारण उद्धव ठाकरेंच्या स्वभावाविषयी त्यांच्याच पक्षातले अनेक लोक जे आहेत ते वारंवार बोललेले आहेत की उद्धव ठाकरे हे कधी भेटत नाहीत, आम्ही तिथे तासनतास ताटकळत उभे राहिलेलो आहोत मातोश्री बाहेर, पण उद्धव ठाकरेंनी कधी वेळ दिला नाही. आत्तासुद्धा जे पोहरादेवीचे महंत आहेत ते सुद्धा गेल्या वर्षीच शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले होते, पण आता त्यांना 10 मिनटंसुद्धा भेटायला उद्धव ठाकरेंकडे वेळ नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला शिवसेनेचा. हे त्यांनी जाहीररित्या सांगितलं आणि असा अनुभव अनेकांना आलेला आहे. स्वतः राज ठाकरेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या स्वभावातले हे जे पैलू आहे ते सांगितलेले आहेत वारंवार. त्यामुळे लोकांना ही जी अपेक्षा होती ती फोल ठरली आणि त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंचा स्वभाव. नाहीतर त्यांनी तेच लक्षात ठेवून 2019ला राज ठाकरेंनी काय पाऊल उचललं, राज ठाकरेंनी काय केलं आपला मुलगा उभा राहिलेला असताना, त्या पद्धतीने आपण सुद्धा यावेळेला उमेदवार दिला नसता अमित ठाकरेंच्या विरुद्ध तर चाललं असतं. पण तसं काय झालेलं नाही. आता अर्थात जेव्हा निवडणूक होईल त्यावेळेला प्रत्यक्षात काय होतं आहे, काय नेमका या निवडणुकीचा निकाल लागतो आहे, अमित ठाकरे कसा करिश्मा करून दाखवत आहेत हे सगळं पाहायचंच आहे. पण या निमित्ताने या दोन नेत्यांमधला स्वभाव जो आहे तो समोर आलेला आहे आणि परतफेड करण्याची एक संधी उद्धव ठाकरेंनी गमावली आहे. ती का गमावली आहे याचा विचार तुम्ही करा, तुम्ही याच्या संदर्भामध्ये व्यक्त व्हा. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.